सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर पौर्णिमा रविवारी चालू होत आहे आणि सोमवारी दुपारीपर्यंत संपत आहे. तर आपल्याला प्रदोष काळातच रविवारी हे सत्यनारायण पूजन करायचं आहे व उपवास हा सोमवारी करायचा आहे. तर आज मी सांगणार आहे की होळी दिवशी आपल्याला छोटासा उपाय करायचा आहे किंवा सेवाही आहे किंवा उपायही म्हणू शकता. तर हा उपाय आपल्याला केंद्रातून दिलेला आहे आणि थोडंसं समजून घ्या. शेजारी घराचं काम चालू आहे, त्यामुळे जर आवाज आला तर त्यासाठी माफी मागते. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्या घराच्या शेजारी जर कुठे होळी पेटवत असतील, सामूहिक होळी, तर तिथे जेव्हा आपण पुरण वरणाचा नैवेद्य घेऊन जातो त्यासोबत आपल्याला काय करायचं आहे, तर थोड्याशा छोट्याशा वाटीत गाईचं तूप न्यायचं आहे. त्यानंतर 11 लवंगा, 7 बत्तासे. बत्तासे सगळ्यांना माहीत आहेत. तर बत्तासे, 5 विड्याची पाने आणि गोटा खोबरे, 1 नारळ आणि जे काही तुम्ही वरण भाजी भात किंवा वरणाचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य जर बनवत असाल तर तो घेऊन जायचा आहे व या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. पूजा होळीची केल्यानंतर तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा होळीला मारल्यानंतर जे तुम्ही खोबरे, नारळ, तूप आणलेलं आहे, नैवेद्य आहे, तो सगळं व्हायचं आहे, नैवेद्य दाखवायचं आहे आणि प्रार्थना होळीला करायची आहे की आमचे येणारं वर्ष हे सुखाचं समृद्धीचं जावो व आयुष्यातील जे काही कष्ट आहेत ते दूर होत, जे काही नकारात्मकता आहे ती तुझ्या अग्नीत जळून खाक होऊ देत, अशी मागणी म्हणजे अशी प्रार्थना होळीला करायची. त्यानंतर महत्त्वाचा असा आपल्याला उपाय करायचा आहे आणि हा उपाय करणार आहोत हे कुणालाही सांगायचं नाही आहे. हा उपाय गुपचूप ठेवायचा आहे. म्हणजे मी करणार आहे तू पण कर असं कुणालाच सांगायचं नाही. केल्यानंतर तुम्ही सांगू शकता, पण करेपर्यंत कुणालाच सांगायचं नाही, अगदी कुणालाच. तर हा उपाय काय आहे, होळीच्या दिवशी सकाळी म्हणजे उद्या रविवारी होळी आहे, तर तुम्हाला सकाळी घरातील कर्त्या पुरुषाच्या जवळ किंवा अगदी स्त्रिया असतील किंवा प्रत्येकाजवळ जर घरात तुमच्या काळं कापड घ्यायचं एखादं आणि त्या काळ्या कापडामध्ये काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत. चिमटभर घ्या, चमचाभर घ्या. तर ते काळे तीळ त्या काळ्या कपड्यात बांधायचे आहेत आणि आपल्या खिशात ठेवायचे आहेत. तर आता तुम्ही पुरुषांनी आपल्या खिशात ठेवावेत आणि काय करायचं आहे, स्त्रिया जर असतील तर त्यांनी पर्समध्ये ठेवा, साडीमध्ये एखाद्या पदरामध्ये बांधून ठेवू शकता. आणि सायंकाळी जेव्हा तुम्ही होळीच्या नैवेद्य दाखवायला किंवा होळीची पूजा करायला जाल ना, त्यावेळेस तुम्हाला हे त्या अग्नीमध्ये प्रवाहित करायचे आहेत, म्हणजे होळीत टाकून द्यायचे आहेत, जाळायचे आहेत. त्यामुळे तुमच्यावर जर काही कुणी करणी बाधा केली असेल, घरात जर काही त्रास असेल, बाहेरची बाधा असेल, तर तो संपूर्ण निघून जातो. हा उपाय आवर्जून करा आणि हा उपाय करणार आहात हे कुणालाही सांगू नका, कारण काही काही गोष्टी अशा असतात की त्या सांगायच्या नसतात, त्याचा असर होत नाही किंवा उपाय होत नाही. त्यानंतर तुम्ही 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनातील कोणतीही बाधा टाकू नये. किंवा तुमचे बघा गुप्त शत्रू खूप असतात, लोक तोंडावर खूप गोड गोड बोलतात आणि मागून असं म्हणजे वाईट वाटत असते एखाद्याला आपलं चांगलं होत असेल तर. तर अशांसाठी काय करायचं आहे, तर असे गुप्त शत्रू जर कोण असतील आणि तुमचं कोणतंच काम मार्गी लागत नसेल, व्यवस्थित पार पडत नसेल, मग अगदी व्यवसाय असेल, एखादी नोकरी असेल, म्हणजे कोणताच हातात घेतलेला तुमचा व्यवसाय असेल, त्यात प्रगती होत नसेल किंवा काहीही अडचणी असतील की अगदी तुम्ही साध्यातली साधी गोष्ट घरात घ्यायची म्हटली तरी ती तुम्ही घेऊ शकत नाही, त्याला अनेक अडचणी येतात. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर 7 गोमती चक्र आहेत. तुम्ही जिथे देवाचं सामान वगैरे मिळतं त्या ठिकाणी जावा, तुम्हाला तिथं मिळून जाईल. तर आजच आणून ठेवा. 7 गोमती चक्र आणायची आहेत आणि ते हातात घ्यायची, देवाऱ्यासमोर ठेवायची, हातात घ्यायची व प्रार्थना करायची. तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती बोलून दाखवायची. अगदी काहीही तुम्हाला त्रास होत असेल कुणाबद्दल, कोण गुप्त शत्रू असतील किंवा तुमचं कोणतं काम मार्गी लागत नाही, तर ती इच्छा बोलायची आणि माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित पार पडू देत, होऊ देत असं म्हणायचं व होळीलाही प्रार्थना करायची व होळीत ही 7ही गोमती चक्र तुम्हाला अर्पण करायची आहेत किंवा टाकायची आहेत. तर हे 2 उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत. तर हे जरूर करा, सर्वांनी करा. घरातील कर्त्या पुरुषांनी एकानेही कुणी केलेत तरी चालतील किंवा महिला असतील तर महिलांनी करा, सासरे घरातले कर्ते असतील तर सासऱ्यांना करायला सांगा. पण घरात हा सेवा हे 2 उपाय आवर्जून करा आणि खरंच तुम्हाला खूप फरक यामुळे जाणवेल.
त्यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख त्याचं काय उपाय करायचा तेही मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. कारण की आपल्यावर जर भूतप्रेत, नजरदोष, करणीदोष असा काहीही प्रकार झालेला असेल तर त्या राखेचा अतिशय सुंदर व भन्नाट उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर तोही नक्की बघा. आणि उद्या होळीला जी काही उपाय सेवा करणार आहे ती गुपचूप करा, कुणालाही सांगत बसू नका. त्यामुळे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सेवा करा, सेवा केल्यानंतर अनुभव येतो. कोणतीही गोष्ट करा पण ती श्रद्धेने आणि भक्तीने करा. महाराजांचं स्मरण करून करा. कोणतीही यात अंधश्रद्धा नाही आहे. जी आपल्याला स्वामी समर्थ केंद्रातून माहिती दिली जाते तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करा. तुमच्यावर जर कुणी काही करणी बाधा, नजर दोष असेल तर किंवा तुमची कोणतीच कामे मार्गी लागत नसतील तर आवर्जून काळ्यात साधा उपाय बघा. काळ्या कपड्यात मूठभर घ्यायचेत बघा. मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि ते दिवसभर आपल्या खिशात ठेवायचे आहेत आणि रात्री पेटलेल्या होळीत फक्त टाकायचे आहेत. सगळा आपल्या पाठीमागचा त्रास निघून जातो. आणि हे दरवर्षी प्रत्येकजण स्वामी समर्थ सेवेकरी जे कोणी असतील ते करत असतात. तर आवर्जून ही सेवा चुकवू नका, एवढीच सर्वांना विनंती आहे. तर सर्वांनी आपल्याला बघा, होळी ही कशासाठी असते की आपल्यातील वाईट काय असेल ते निघून जावं. निगेटिव्हिटी असेल, वाईट विचार असेल, वाईट भावना असतील तर ते सगळ्या जळून या होळीत खाक व्हाव्यात. तसंच आपल्या मागचा जो काही त्रास आहे तोही या होळीत जळून खाक व्हावा अशी होळीला विनंती करायची. सर्व कामे व्यवस्थित मार्गी लागावीत अशी विनंती करावी. तर चला, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसोबत, नवीन उपायांसोबत. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांनी आवर्जून उपाय करा. हे सर्व उपाय घरगुती गोष्टीतून होणार आहेत.